मायक्रोमीटर. तर स्पेशल मायक्रोमीटरमध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन, त्याचे टाइप्स, यूज ऑफ इच टाइप्स, अशा या 3 टप्प्यामध्ये आपण या स्पेशल मायक्रोमीटरची माहिती घेणार आहोत. तर इंट्रोडक्शनमध्ये या मायक्रोमीटरची आवश्यकता काय आहे ती मायक्रोमीटर. तर हे जे स्पेशल मायक्रोमीटर आहेत हे आपले रेग्युलर जे मायक्रोमीटर असतात त्या रेग्युलर मायक्रोमीटरपेक्षा काही अधिकचे विशेष कामं करण्यासाठी, विशेष मोजमाप घेण्यासाठी हे मायक्रोमीटर वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेले असतात. परंतु त्यांचं जे फंडामेंटल प्रिन्सिपल सेम ठेवलं असतं. ते जे स्पेशल मायक्रोमीटर असतात त्यांचं फंडामेंटल प्रिन्सिपल सेम ठेवून त्याच्यामध्ये असं विशेष डिझाईन केलं असतं, स्पेशली डिझाईन केलं असतं की आपल्याला काही जो त्याचा विशेष उपयोग करायचा आहे त्या उपयोगाला अनुसरून त्याचं डिझाईन केलं असतं. म्हणून या मायक्रोमीटरला स्पेशल मायक्रोमीटर असं म्हणतात. तर या स्पेशल मायक्रोमीटरचे प्रकार पाहूयात. त्यामध्ये सुरुवातीला आहे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर, त्यानंतर ट्यूब मायक्रोमीटर, डिजिटल मायक्रोमीटर, डेप्थ मायक्रोमीटर, फ्लॅंज मायक्रोमीटर, बॉल मायक्रोमीटर, स्टिक मायक्रोमीटर, एक्सटर्नल मायक्रोमीटर विथ इंटरचेंजेबल अँव्हिल आणि किवे डेप्थ मायक्रोमीटर. अशा रीतीने हे स्पेशल मायक्रोमीटरचे हे प्रकार आहेत. आता आपण एक एक करून प्रत्येकाविषयी थोडी माहिती घेऊया. तर सुरुवातीला पाहूया आपण स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर. स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर जो आहे या नावातून आपल्याला कळतं की हा मायक्रोमीटर स्क्रू थ्रेडच्या मोजमापासंबंधी बनवलेला आहे. तर हा स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर is similar to an outside micrometer except that the spindle is pointed to fit between 60-degree V threads and anvil is shaped to fit over 60-degree V thread. तर ह्या मायक्रोमीटरची संपूर्ण रचना आहे आपल्या रेग्युलर मायक्रोमीटर सारखीच आहे. फक्त बदल कुठे आहे त्याचा, तर अँव्हिल आणि स्पिंडलचे जे फेस आहेत याच्यामध्ये चेंज केलेले आहे. आपला जो रेग्युलर मायक्रोमीटर असतो त्याचे जे अँव्हिल आणि स्पिंडल असतात त्यांचे टोकं हे फ्लॅट ठेवले असतात. परंतु ह्या मायक्रोमीटरचे टोकं जे आहेत तर ते कसे आहेत, निमुळते केलेले आहेत की जेणेकरून ते आपल्याला स्क्रू थ्रेडच्या रूटमध्ये व्यवस्थित बसवता येतील. आणि त्याचा जो पिच असेल थ्रेडचा, जे थ्रेड आपल्याला चेक करायचे त्याच्या पिच अनुसरून ह्या अँव्हिलचा जो इन्सर्ट असतो, फिमेल इन्सर्ट, तो त्याप्रमाणे असतो. स्पिंडलला मेल इन्सर्ट असतो आणि अँव्हिलला फिमेल इन्सर्ट असतो. Screw thread micrometers are available in many sizes depending on the thread to be measured. आपल्याला जसे प्रकारे जॉबचा पिच बदलेल, थ्रेडचा पिच बदलेल, त्या पिचला अनुसरून आपल्याला हे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर वेगवेगळे वापरावे लागतात. इट इज युज्ड टू मेजर द पिच डायमीटर ऑफ द थ्रेड. याचा उपयोग तुम्हाला मी सांगितले कशासाठी उपयोग होतोय. तर स्क्रू थ्रेडचा पिच डायमीटर किंवा इफेक्टिव्ह डायमीटर म्हणतो त्याला आपण, तर तो चेक करण्यासाठी होतो. तो कसा होतो या ठिकाणी आकृतीत दाखवले पहा. हा एक स्क्रू थ्रेड आहे. या स्क्रू थ्रेडमध्ये हा तुमचा स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर मेजरमेंट घेताना दाखवलं आहे पहा. आणि या स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरने वरती कशा प्रकारे मेजरमेंट घेतले थोडं झूम करून दाखवले पहा. या ठिकाणी हा जो अँव्हिल इन्सर्ट आहे, अँव्हिलच्या बाजूला बघा व्ही आकाराचा फिमेल इन्सर्ट आहे. तर स्पिंडलच्या बाजूला मेल फिमेल इन्सर्ट आहे. तर हा मेल इन्सर्ट जो आहे या स्क्रू थ्रेडच्या रूटपर्यंत पोहोचतोय आणि हा जो फिमेल इन्सर्ट आहे त्याच्यामध्ये बरोबर एक थ्रेडचा क्रेस्ट बरोबर बसलेला आहे. आणि त्याच्या सहाय्याने हे जे दोघांमधलं जे अंतर आहे अँव्हिल आणि स्पिंडलमधलं हे मोजलं जातं. आणि ते अंतर म्हणजे कोणतं असतं हे, तर ते असतं पिच डायमीटर. पिच डायमीटर म्हणजे काय, तर हा दिसतो ए अक्षर दाखवला हा पिच डायमीटर आहे. सगळ्यात बाहेरून जे सर्कल मोजलं जातं बा त्याचा डायमीटर त्याला आउटसाइड सर्कल किंवा मेजर डायमीटर म्हणतात. आउटसाइड डायमीटर किंवा मेजर डायमीटर म्हणतात. तर तळामधून जो व्यास मोजला जातो त्याला आपण रूट डायमीटर म्हणतो. आणि या दोघांच्या मधोमधून जे काल्पनिक सर्कल जातं किंवा सिलेंडर जात असतो त्याचा जो व्यास असतो त्याला इफेक्टिव्ह डायमीटर किंवा पिच डायमीटर असं म्हणतात. आणि हा पिच डायमीटर मोजण्यासाठी हा स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर वापरतात. त्यानंतर पुढचा मायक्रोमीटर आहे ट्यूब मायक्रोमीटर. ट्यूब मायक्रोमीटर जे मुलांनो त्याची सुद्धा रचना आपल्या रेग्युलर मायक्रोमीटर सारखी आहे. बदल फक्त अर्ध्या फ्रेममध्ये बदल आहे पहा. याची जी पुढची फ्रेम आहे बा, ही फ्रेमला या ठिकाणी अँव्हिल न जोडता यू आकाराची फ्रेम न ठेवता या ठिकाणी काय केलेलं आहे, एक राऊंड पिन या ठिकाणी बसवलेली आहे अँव्हिलच्या समोरच्या बाजूला, स्पिंडलच्या समोर येताना. तर याचा उपयोग याच्यामध्ये पाईप किंवा ट्यूब टाकून त्यामध्ये ट्यूबची जाडी किंवा पाईपची जाडी मोजण्याचा उपयोग होतो. ट्यूब मायक्रोमीटर इज स्पेशली डिझाइन्ड
टू मेजर द थिकनेस ऑफ द मटेरियल ऑफ पाइपिंग, ट्यूबिंग अँड अदर पार्ट सिमिलर शेप्स. म्हणजे पाईप किंवा ट्यूब यासारख्या आकाराचे जे काही पार्ट्स असतात, आकार असतात, त्यांचा जे थिकनेस आहे ते चेक करण्यासाठी या ट्यूब मायक्रोमीटरचा उपयोग होतो. या ठिकाणी चेक करताना दाखवले बघा, हा पाईपसारख्या आकाराची एक ट्यूब आहे किंवा एक पार्ट आहे आणि त्याची जाडी जी आहे ती या ट्यूब मायक्रोमीटर साहाय्याने चेक करताना दाखवली आहे ठिकाणी. त्यानंतर आता पुढचा मायक्रोमीटर आहे डिजिटल मायक्रोमीटर. दिस टाइप ऑफ मायक्रोमीटर हॅज गॉट अ डायल ऑन द फ्रेम ऑफ द मायक्रोमीटर अँड अँड इल्युमिनेटेड स्क्रीन बिलो इट. तर हा जो मायक्रोमीटर आहे हा सुद्धा तुमचा रेग्युलर मायक्रोमीटर सारखाच आहे. याचा उपयोग सुद्धा रेग्युलर मायक्रोमीटर सारखाच आहे आउटसाईड माप घेण्यासाठी. बदल हा आहे फक्त की याच्या जो हा तुमचा फ्रेम आहे, फ्रेमच्या या ठिकाणी बघा तुमचं एक आहे इल्युमिनेटेड स्क्रीन आहे. इल्युमिनेटेड स्क्रीन म्हणजे काय, चमकता पडदा आहे, त्याला आपण डिस्प्ले म्हणूया. आणि ह्या डिस्प्लेवरती तुमचं जे काही रीडिंग आहे, तुमचं जे काही रीडिंग आहे हे डायरेक्ट डिजिटच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळेल. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिकली याची रचना केली असते. आणि याच्या खाली काही याच्या कीज आहेत, म्हणजे त्याला बटन आहेत की ते बटन कशासाठी आहेत, तर एक आहे होल्डचं बटन आहे माप घेतलेलं ते फिक्स ठेवण्यासाठी. नंतर झिरो किंवा ॲब्सोल्यूट त्याचा झिरो करण्यासाठी एक बटन आहे, एक ऑन ऑफचं बटन आहे. तसंच ह्या मायक्रोमीटर साहाय्याने आपण इंच आणि MM असे दोन्ही प्रकारचे मापसुद्धा याने घेऊ शकतो. इंच म्हटलं तर इंच घेऊ शकतो, MM म्हटलं तर MM सुद्धा ह्याच मायक्रोमीटरने घेऊ शकतो. बाकी जी थिंबल आणि स्लीववरची जी आखणी आहे हे आपल्या रेग्युलर मायक्रोमीटरसारखीच असते. त्यानंतर आपण पुढचा मायक्रोमीटर बघणार आहोत डेप्थ मायक्रोमीटर. डेप्थ मायक्रोमीटर जो आहे मला याविषयी आपण या अगोदर डेप्थ मायक्रोमीटर या स्वतंत्र पाठामध्ये याची माहिती पाहिलीच आहे. तर हा डेप्थ मायक्रोमीटर जॉबची खोली म्हणजे जॉबमध्ये जे काही होल असेल, ग्रूव्ह असेल, बोर असेल, काउंटर बोर असेल किंवा रिसेस म्हणजे गाळे यांची खोली मोजण्यासाठीचं जे काम करतं तो आहे डेप्थ मायक्रोमीटर. तर हा डेप्थ मायक्रोमीटर जो आहे ह्याच्यामध्ये फ्रेम नाही, याला स्टॉक असतो. स्टॉकच्या मागच्या बाजूला स्लीव जोडली असते, स्लीववरती थिंबल असतो, थिंबलच्या मागच्या बाजूला थिंबल कॅप आहे, त्याच्या मागे रॅचेट स्टॉप आहे. आणि थिंबल कॅप खोलून आपण या थिंबल आणि स्लीव आणि या स्टॉकच्या मधून एक रॉड इन्सर्ट करतो, त्याला एक्सटेन्शन रॉड असं म्हणतात. आणि हा एक्सटेन्शन रॉड जो आहे त्या एक्सटेन्शन रॉडच्या साहाय्याने आपल्याला जॉबच्या खोलीचे वेगवेगळे मापं घेतात. म्हणजे ह्या मायक्रोमीटरचा फायदा असा आहे की आपण वेगवेगळ्या खोलीचे मापं वेगवेगळ्या रेंजने ते आपण फक्त त्याचा एक्सटेन्शन रॉड बदलून आपण ते घेऊ शकतो. बाकी याची जी आखणी असते, हा आपला जो आउटसाईड मायक्रोमीटर असतो आउटसाईड मायक्रोमीटरच्या परफेक्ट उलटी असते. आउटसाईड मायक्रोमीटरच्या एकदम उलटी असते. आउटसाईड मायक्रोमीटरला फ्रेमच्या जवळ सुरुवातीला झिरो असतो आणि मागच्या बाजूला काय होतं त्याचं रीडिंग जे आहे ते वाढत जातं. त्याची आखणी जी आहे त्या जे आकडे किंवा नंबरिंग असतात ते वाढत जातात. म्हणजे सुरुवातीला 0 असेल, मग 5 असेल, 10, 15, 20 आणि 25 अशी आखणी असते. तर या ठिकाणी याच्या स्टॉक जवळ सुरुवातीला काय आहे 25 लिहिलेलं आहे बा, नंतर 20 आहे, नंतर 15 असतं, 15 नंतर 10 आहे, 10 नंतर 5 आणि नंतर 0 असं याची उलट आखणी आहे. तसं थिंबलवरची आखणी सुद्धा उलट आहे. आउटसाईड मायक्रोमीटरमध्ये 0च्या वरती 5 असतो आणि खालच्या बाजूला 45 असतो. तर या ठिकाणी 0च्या वरती 45 आणि 0 खालच्या बाजूला 5 आहे, कारण याचं माप घेताना आपल्याला उलट दिशेने घ्यावा होतो. याविषयी तुम्हाला जर आणखी डिटेल माहिती घ्यायची असेल तर डेप्थ मायक्रोमीटर नावाचा आपण डायरेक्ट एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढचा मायक्रोमीटर आहे फ्लॅंज मायक्रोमीटर. फ्लॅंज मायक्रोमीटर या नावातून मला लक्षात असेल की ह्या मायक्रोमीटरची बाकी रचना जी आहे ही रेग्युलर मायक्रोमीटरसारखी आहे, परंतु याच्या ॲन्युलला आणि स्पिंडलला ह्या फ्लॅंज जोडलेल्या आहेत. आणि या फ्लॅंजमुळं आपल्याला अवघड जागेवरची जी काही मापं असतात की जे आपण रेग्युलर मायक्रोमीटर साहाय्याने घेऊ शकत नाहीत अशी मापं घेण्यासाठी ह्या मायक्रोमीटरचा उपयोग होतो. उदाहरणार्थ तुमचा जो गिअर दाता असतो त्याची क्वार्टर टू थिकनेस चेक करणं, तसंच तुमच्या इंजिनचे जे फिन्स असतात, इंजिन असतं तुमचं मोटरसायकल इंजिन असतं त्याला कूल करण्यासाठी थंड करण्यासाठी त्याच्यावरती जे पापुद्रे असतात किंवा थिकनेस मध्ये ते काही पातळमध्ये जे पडदे असतात त्याला फिन्स असं म्हणतात, त्यामधून हवा खेळती राहून इंजिन थंड ठेवण्याचं काम केलं जातं. तर त्याचे फिन्स आहेत त्याची जाडी चेक करण्यासाठी या मायक्रोमीटरचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा मायक्रोमीटर आहे बॉल मायक्रोमीटर. बॉल मायक्रोमीटर जो आहे
हा मायक्रोमीटर सुद्धा रेग्युलर मायक्रोमीटर सारखा आहे. चेंज कशामध्ये आहे तर याचा ॲन्युअल आणि स्पिंडलच्या टोकामध्ये चेंज आहे. याच्या ॲन्युअल आणि स्पिंडलला हेमिस्फेरिकल बॉल बसवलेले असतात. हेमिस्फेरिकल बॉल म्हणजे काय, अर्ध गोलाकार बॉल म्हणजे चेंडू सारखा भाग या ठिकाणी बसवलेला आहे. बहिर्वक्र भाग आहेत आणि त्याच्या सहाय्याने आपण ज्या ठिकाणी आपल्याला रेग्युलर मायक्रोमीटर सहाय्याने जॉबची जाडी चेक करण्यासाठी अडथळा निर्माण होतो असतो, अशा ठिकाणी जाडी परफेक्टली चेक करण्यासाठी ह्या मायक्रोमीटरचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा मायक्रोमीटर आहे स्टिक मायक्रोमीटर. स्टिक म्हणजे काय, काठी. तर हा मायक्रोमीटर काठीसारखा लांब असतो. लांब कशामुळे होतो तर याला तसा लांब करण्यासाठी याला वेगवेगळ्या स्टिक आहे जोडलेल्या, म्हणजे त्याला एक्सटेन्शन दिलेले आहेत. आणि एक्सटेन्शन जे आहेत हे वेगवेगळ्या लांबीमध्ये आहेत. बाकी हा मायक्रोमीटर जो आहे रेग्युलर तुमचा इनसाइड मायक्रोमीटर प्रमाणे हा मायक्रोमीटर आहे. रेग्युलर मायक्रोमीटर सारखा हा इनसाइड मायक्रोमीटर आहे बघा, या ठिकाणी दिसतोय बघा. हा याची जी मिनिमम रेंज आहे ती आहे 25 mm. 25 mm पेक्षा पुढचे माप आपण घेतो. पण आणखीन याला मापाची मर्यादा वाढवण्यासाठी याच्यासोबत एक्सटेन्शन दिलेले आहेत बघा. तर याच्यासोबत इथं बघा 50 mm चा एक एक्सटेन्शन आहे. नंतर हा दुसरा एक 50 mm चा एक्सटेन्शन आहे. नंतर हा 25 mm चा एक्सटेन्शन आहे. हा परत इथं एक एक्सटेन्शन आहे. हा इथं 100 mm चा एक्सटेन्शन आहे. हे 200-200चे 3 एक्सटेन्शन आहेत. नंतर इकडचे 2 आहेत ते 300 mm चे एक्सटेन्शन आहेत. तर ह्या मायक्रोमीटरने आपल्याला जॉबच्या आतील जास्त लांबीचे जे मोजमाप आहे ते घेण्यासाठी याचा उपयोग होतो. तर याच्या सहाय्याने आपण 1.5 मीटरपर्यंत लांबीचे ज्या आतील डायमेन्शन आहेत ते घेऊ शकतो आपण. ह्या मायक्रोमीटरचा उपयोग ज्या ठिकाणी हेवी कंपोनंट मशीनिंग केला जातो, उदाहरणार्थ ज्या कंपन्यांमध्ये समजा विंड मिल तयार होत असतील किंवा मोठमोठे असे सिलेंडर तयार होत असतात, विंड मिलचे समजा जो कॉलम आहेत पहा उभे कॉलम, तर ते जे आपण कोणी विंड मिल पाहिले असेल, पवनचक्की पाहिली असेल, तर ती आपल्याला एक उंच खांब उभा दिसतो, पण तो अखंड उंच खांब एकच पार्ट नसतो. तर ते अनेक वेगवेगळे पार्ट मशीनवर तयार केले असतात आणि ते एकात एक फिट करून ते उंच त्याला इन्स्टॉल केलेले असतात. तर ते जे आहेत त्याचे जे इंटरनल डायमीटर आहेत ते डायमीटर जर आपल्याला मशीनिंग करायचे असतील, ते मशीनिंग करताना त्याचे डायमेन्शन आपल्याला जर परफेक्ट घ्यायचे असतात तर त्यासाठी ह्या मायक्रोमीटरचा उपयोग केला जातो. द स्क्रू युनिट जनरली हॅज अ 0.5 mm पिच. हा तुमचा जो स्क्रू युनिट आहे याचं म्हणजे हा इनसाइड मायक्रोमीटरच आहे, त्याचा जो पिच आहे हा 0.5 mm असतो. त्यामुळे याचा लेस काउंट आणि सगळे रचना वगैरे सगळी तुमच्या इनसाइड मायक्रोमीटरसारखी किंवा रेग्युलर मायक्रोमीटरसारखी आहे. याचं माप घेण्याची पद्धत सुद्धा तशीच आहे. एक्सटेन्शन रॉड इज जनरली हॉलो अँड हॅज अ मिनिमम एक्सटर्नल डायमीटर ऑफ 14 mm. हे जे एक्सटेन्शन रॉड आहेत हे हॉलो असतात. हॉलो म्हणजे पोकळ असतात आणि याचा जो डायमीटर आहे एक्सटर्नल डायमीटर तो मॅक्झिमम जनरली 14 mm असतो, की जेणेकरून आपला हाताळायला सुलभ व्हावा. आणि आतून पोकळ असल्यामुळे याचं वजन कमी असतं आणि त्यामुळे हाताळायला हे कसे येतं सुलभ आहेत. हे जर भरीव ठेवले असते तर आपल्याला याचं वजन जास्त आलं असतं आणि आपल्याला नीट पकडता नसते आले आणि त्याचं माप सुद्धा व्यवस्थित घेता नसतं आलं. म्हणून हे मायक्रोमीटरचे जे एक्सटेन्शन आहेत हे हॉलो असतात आणि त्याचा डायमीटर सुद्धा 14 mm पर्यंत असतो. त्यानंतर इन दिस मायक्रोमीटर देअर शुड बी सफिशियंट प्ले बिटवीन द एक्सटर्नल अँड इंटरनल थ्रेड. यामध्ये जे एक्सटर्नल थ्रेड आणि इंटरनल थ्रेड असतात बघा, ह्या बाजूला बघा इथं एक्सटर्नल थ्रेड आहेत आणि ह्या बाजूला इंटरनल थ्रेड असतात. याच्यामध्ये सफिशियंट म्हणजे पुरेसा असा प्ले ठेवला असतो की जेणेकरून द जॉईंट टू परमिट द ॲबिटमेंट फोर्सेस ऑफ द व्हेरियस पार्ट्स ऑफ मायक्रोमीटर टू बट टुगेदर स्लाइटली. हे मायक्रोमीटर एकमेकांना बसवताना ते एक पुरेसा जो काही प्रेशर आहे किंवा फोर्स आहे ते सहन करू शकतील अशा प्रकारे त्यामध्ये थोडासा प्ले ठेवलेला असतो की जेणेकरून मापाची आकृती आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. पुढचा मायक्रोमीटर आहे बा एक्सटर्नल मायक्रोमीटर विथ इंटरचेंजेबल अॅन्व्हिल. एक्सटर्नल मायक्रोमीटर विथ इंटरचेंजेबल अॅन्व्हिल हा मायक्रोमीटर बघा, हा रेग्युलर मायक्रोमीटर सारखा मायक्रोमीटर आहे. आपण रेग्युलर मायक्रोमीटरमध्ये पाहिलं होतं बा, तर 0 पासून तर 25 mm पर्यंत माप घेण्यासाठी वेगळा मायक्रोमीटर वापरला होता. 25 ते 50 माप घेण्यासाठी पुढचा 25 ते 50 मायक्रोमीटर वापरला होता. तर प्रत्येक रेंजसाठी प्रत्येक 25 mm रेंजसाठी आपला वेगळा मायक्रोमीटर त्या ठिकाणी वापरला होता. तर या ठिकाणी एकाच मायक्रोमीटरमध्ये फक्त अॅन्व्हिल जे आहेत चेंज करून
आपण या मायक्रोमीटरने एकाच मायक्रोमीटरने वेगवेगळी मापं घेऊ शकतो. इट इज नथिंग बट ॲन एक्सटर्नल मायक्रोमीटर. हा एक्सटर्नल मायक्रोमीटरच आहे. आणि याचा फायदा काय आहे तर एकाच मायक्रोमीटरने याची काय होते तपासण्याची मर्यादा वाढते. ॲन्युअल बदलून अ सेट ऑफ रिप्लेसेबल ॲन्युअल इज सप्लाइड इन अ बॉक्स अँड साईज ऑफ ॲन्युअल इज मार्क्ड ऑन इच ॲन्युअल. तर ह्या मायक्रोमीटर बरोबर एक सेट असतो ॲन्युअलचा आणि हे ॲन्युअल आपण रिप्लेस करून आपण जॉबची वेगवेगळी मापं घेऊ शकतो. Depending upon the size of the job, the annual size can be changed and reading can be taken. म्हणजे आपल्याला ज्या जॉबचं माप घ्यायचं आहे त्या जॉबच्या मापाला अनुसरून आपण ॲन्युअल बदलून जॉबचं माप घेऊ शकतो. दस इट इज अँड इकॉनॉमी मायक्रोमीटर. म्हणजे हा तुमचा मायक्रोमीटर इकॉनॉमी आहे. इकॉनॉमी म्हणजे काय आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे. आपला वेगवेगळ्या मापासाठी स्वतंत्र मायक्रोमीटर न ठेवता एकच मायक्रोमीटर जर ठेवला आपण तर त्याने सुद्धा आपण वेगवेगळे माप घेऊ शकतो. To fix anvil to the frame, a guide is provided and locked by the nut. हा मायक्रोमीटरच्या फ्रेमला या ठिकाणी गाईड असतो की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल हे जे मायक्रोमीटर आहे मायक्रोमीटर जो ॲन्व्हिल आहे तो फिट करून त्या ठिकाणी हा लॉक नट साहाय्याने आपल्याला फिट करता येतो. अशा रीतीने याची रचना असते. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा मायक्रोमीटर आहे किवे डेप्थ मायक्रोमीटर. किवे डेप्थ मायक्रोमीटर जो आहे ह्या जॉबच्या एक्सटर्नल किवेची खोली मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्या समोरच्या बाजूला 120 डिग्रीमध्ये व्ही शेप त्याला असतो आणि त्यामध्ये आपण गोलाकार जॉब पकडून त्याचा अगोदर आपण एक्सटर्नल डायमीटर चेक करू शकतो आणि त्या चेक करतो आणि त्यानंतर काय करतो आपण तो जॉब फिरवून त्याचा जो किवे आहे किवे जो आहे तो याच्या स्पिंडलच्या बाजूला येईल अशा रीतीने पकडून त्याचं मेजरमेंट घेतलं जातं आणि आधी घेतलेल्या मेजरमेंटमधून नंतर घेतलेलं मेजरमेंट वजा करून तुम्हाला काय मिळते किवेची खोली मिळते. तर ह्या मायक्रोमीटर रचनासुद्धा तुमच्या रेग्युलर मायक्रोमीटरसारखी आहे. फक्त बदल कशामध्ये आहे तर ह्याचा जो तुमचा ॲन्व्हिल आहे तर हा ॲन्व्हिल कशा स्वरूपाचा आहे 120 डिग्रीमधल्या व्ही शेपमध्ये तो बनवलेला असतो. तर मित्रांनो अशा रीतीने आज आपण स्पेशल मायक्रोमीटर हा भाग पाहिलेला आहे. तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत बोर डायल गेज. थँक्यू.